बाळापूर तालुक्यातील पारस औष्णिक वीज केंद्र अंतर्गत फ्लाय ॲश पॉन्ड ॲश वितरण प्रक्रियेत गंभीर गैरव्यवहार झाल्याचा आरोप करत उमेश प्रल्हादराव जाधव राहणार अंदुरा तालुका बाळापूर यांनी मुख्य अभियंता आणि कार्यकारी अभियंत्यांकडे लेखी तक्रार दाखल केली आहे। या प्रकरणी स्वतंत्र व उच्चस्तरीय चौकशी समिती स्थापन करून संबंधितांवर फौजदारी गुन्हे दाखल करावेत अशी मागणी तक्रारीत करण्यात आली आहे। तक्रारीनुसार प्रकल्पग्रस्त नसतानाही काही व्यक्तींनी स्वतःला प्रकल्पग्रस्त दाखवून बनावट प्रमाणपत्रांच्या आधारे राख मिळवली। अस्तित्वात नसलेल्या किंवा बोगस वीटभट्ट्यांचे परवाने तसेच ग्रामपंचायतीचे खोटे ना हरकत प्रमाणपत्र वापरून लाभ घेतल्याचा आरोप आहे। याशिवाय एका कुटुंबातील अनेक व्यक्तींच्या नावानं 20% सवलतीच्या दरात पॉन्ड ॲश घेऊन मल्टिपल बेनिफिट घेतल्याचंही तक्रारीत नमूद करण्यात आलं आहे। प्रदूषण नियंत्रण मंडळ, तहसीलदार व इतर सक्षम प्राधिकरणांकडील प्रमाणपत्रांची स्वतंत्र पडताळणी न करता आदेश निर्गमित करण्यात आल्याचा आरोप करण्यात आला आहे। संबंधित अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी ऑनसाईट तपासणी न करता आर्थिक लाभ स्वीकारून आदेश दिल्याची शंका व्यक्त करण्यात आली आहे। तसेच पॉन्ड ॲश केवळ 900 रुपये प्रति मेट्रिक टन या कमी दरानं विक्री करण्यात आल्यानं शासनाच्या महसुलाचं मोठं नुकसान झाल्याचा दावा करण्यात आला आहे। RTI अंतर्गत मिळालेल्या माहितीनुसार लाभार्थ्यांची यादी, पात्रता व दस्तऐवज पडताळणीमध्ये पारदर्शक यंत्रणा वापरली नसल्याचंही तक्रारदारानं नमूद केलं आहे। या सर्व प्रकारांमध्ये भारतीय दंड संहितेतील फसवणूक, बनावट कागदपत्र तयार करणे आणि वापरणे तसेच भ्रष्टाचार प्रतिबंधात्मक कायदा आणि महाराष्ट्र वित्तीय नियमांचं उल्लंघन झाल्याचा आरोप तक्रारीत आहे। चौकशी पूर्ण होईपर्यंत संबंधित अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना निलंबित करावं आणि शासनाच्या झालेल्या आर्थिक नुकसानीची वसुली करावी अशी मागणी करण्यात आली आहे। योग्य कारवाई न झाल्यास भ्रष्टाचार प्रतिबंधक विभाग, पोलीस विभाग आणि उच्च न्यायालयात दाद मागण्याचा इशाराही तक्रारदारानं दिला आहे। दरम्यान या प्रकरणी प्रशासनाकडून अधिकृत प्रतिक्रिया मिळालेली नाही। चौकशीची प्रक्रिया सुरू होते का याकडे आता सर्वांचं लक्ष लागलंय। जनमत लाईव्ह न्यूज करता संजय उमक यांची रिपोर्ट, अकोला। मराठी बातम्यांसाठी जनमत लाईव्हला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला दाबायला विसरू नका।